नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोल्हापूरचा खास बेत झणझणीत अख्खा मसूर. हॉटेलसारखी चव आत्ताच घरीच, तेही अगदी कमी वेळात. पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपी पाहूया. इथे मी मसूर घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून 4-5 तास भिजवून घेतलेला आहे. हे पहा, निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 4-5 तास भिजवून घ्यायचा आहे. आता बाकीचे साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदे मी 4 ते 5 बारीक चिरून घेतलेले आहेत. मोठे कांदे आहेत. आणि 2 टमाटर बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा अजूनही जास्त तुम्ही घालू शकता. जेवढा कांदा घालेल तेवढा मसूरची भाजी खूप छान लागते. आता बाकीचे मसाले पाहूया. याला मसाले काही जास्त लागत नाहीत. इथे मी घरचा मसाला घेतलेला आहे 2 चमचे आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा घेतलेले आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. स्वादानुसार नमक आहे आणि जिरे लागणार आहेत थोडेसे फोडणीसाठी, अर्धा चमचा. लसूण ठेचून घेतलेला आहे. 20 ते 25 पाकळ्या लसूण आहे ठेचून घेतलेला. आणि सोडा घेतलेला आहे. सोडाही किंचित घेतलेला आहे थोडासा. हे पहा. आणि नंतर फोडणीसाठी जिरे लागणार आहेत आणि ठेचलेला लसूण आणि थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर लागणार आहे. चला तर आपण आता बनवायला सुरुवात करूया. आता मी इथं कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये बनवणार आहे. तुम्ही पातेल्यात किंवा कढईतही बनवू शकता. कुकरमध्ये झटपट बनवून तयार होईल आणि जास्त गॅसही लागणार नाही. आणि उन्हाळा आहे त्यामुळे जास्त वेळ गॅस पुढे उभा राहायलाही लागणार नाही. तेल घातलेलं आहे. या भाजीला तेल थोडं जास्तच घालायचे. तेल तापलेलं आहे. जिरे घालूया. जिरे चांगले तडतडले की कांदा घालायचा आहे. कांदाही चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा आता हलका भाजलेला आहे. हिरवी मिरची घालायची आहे आणि लसूण. हे पण छान लसूण आणि मिरची भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबतच. तेलात थोडा कच्चापणा याचा गेला पाहिजे असं भाजून घ्यायचं. आता मिरची आणि लसूण भाजलेला आहे. टमाटर घालून घ्यायचे आहे. टमाटरही चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलात. नमक घालायचं आहे याच्यात. स्वादानुसारच नमक घाला. आता हे चांगलं मॅश होऊन द्यायचे आहे. आता मेन इन्ग्रेडियंट्स टाकूया, म्हणजे खायचा सोडा. खायचा सोडा नक्की घाला. एकदम बाहेर ढाब्यावरती हॉटेलमध्ये मिळतो तसा बनवायचा असेल ना, तर नक्कीच वापरा खायचा सोडा. सोडा घातल्या थोडा फेस आल्यासारखा होतो, पण ते तेलात आपण भाजल तसे फेसही कमी होतो त्याचा. हे पहा, आता गोल्डन कलरही आलेला आहे आणि खूप छान मॅशही झालेला आहे. एकदम मॅश करायचं आहे, मॅश झालं पाहिजे. हे पहा. याच्यात आता काळा मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे. तेही आता तेलात भाजून घ्यायचे चांगले. आता मसूर घालून घेऊया. आणि आता हे मिक्स करून घ्यायचे. आणि इथे मी दुसरीकडे गरम पाणी करायला ठेवलेले आहे. लक्षात ठेवा, गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी घालू नका. पाणी घालायचं आहे. पाणी गरम केलेलं आहे मी. गरमच पाणी घाला. कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे पाणी जेवढं हवे असेल रस्सा तेवढंच घाला. आणि आता बंद करूया याला. मध्यम गॅस ठेवून 2 विसर करायचे आहेत याला, जास्तही करू नका. पूर्ण विसर आता निघलेले आहे. पूर्ण निघून द्यायची मगच खोलायचा. हे पहा, छान शिजलेले आहे. 2 विसरमध्ये छान शिजून निघते. छान झालेलं आहे. आता आपण याला तडका देऊया. एका भांड्यात नाही, तडका पॅनमध्ये कशात तरी तेल गरम करायला ठेवायचे. तेल गरम झालेलं आहे. जिरे घालायचे आणि लसूण घालायचं आहे.
लसूण लाल होऊन द्यायचा चांगला. थोडीशी कोथिंबीर घालते. गॅस बंद केलेला आहे. लसूण लाल झालेला आहे. थोडीशी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. जळून द्यायची नाही. आणि आता याच्यात तडका घालायचा आहे. आता गॅस चालू करूया. हे पहा, कलरही खूप छान आलेला आहे आणि ग्रेव्हीचे टेक्स्चरही एकदम खूप छान आलेलं आहे. कोण कोण वेगवेगळ्या पद्धतीने तडका देतात. मी फक्त लसूण आणि जिरे घालून तडका दिलेला आहे. हे पहा, तयार झालेला आहे. आता कलरही खूप छान आलेला आहे. तर आता मी गॅस बंद करते. आता कोथिंबीर घालायची आहे. चला तर आपण आता याला सर्व करून घेऊया. हे पहा, चमचमीत आपला अख्खा मसूर तयार आहे. एकदम ढाब्यावर मिळतो तसा तयार झालेला आहे. याला तुम्ही नान रोटीसोबत, बटर रोटीसोबत खाऊ शकता. हे पहा, चपातीसोबतही खाऊ शकता, भातासोबत. पण याला खास करून नान रोटीसोबत आणि बटर रोटीसोबत खातात. त्याच्यासोबत अजूनच छान लागते. हे पहा, थोडंसं कोथिंबीरनं गार्निश करूया. तर नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की ही रेसिपी कशी बनली आहे ती. आणि आपण या रेसिपीला जास्त काही साहित्य वापरलेले नाही आहेत. घरातल्या साहित्यात बनवलेले आहे. कांदा, टमाटा घेतलेला आहे, जिरा आहे आणि लसूण. खास करून याच्यात सोडा वापरतात. ढाब्यावरती सोडा घालून आणि कांदा घालूनच करतात. तशा प्रकारेच आपण तयार केलेले आहे. तर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.